जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण शून्यत्व निरसन या विषयाकडे सखोलतेनं पाहत आहे. या विषयाला समर्थांनी स्पर्श केला कारण एक जो विचार मांडला गेला त्या विचारात असं पुढं आलं की शून्य म्हणजेच ब्रह्म आहे. त्यावर समर्थ म्हणाले की असं ब्रह्माला शून्य म्हणता येणार नाही. त्या शून्याच्या पलीकडे जावं लागेल. शून्याला पाहणारा विसर्जित व्हावा लागेल तर तिथे शून्यापलीकडे ब्रह्मस्थिती आहे हे साधकाला कळेल. अर्थात साधक वेगळेपणानं तिथं राहणार नाही, पण शून्य अशा पद्धतीनं निरसन करायचं आहे हे समर्थांना सांगायचं आहे. आता या विषयाकडं समर्थ अक्षरशः प्रक्रियेद्वारे खोलात शिरलेले आहेत. ओवी पहा. आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले मूळ माये परते देखिले परब्रह्म. म्हणजे पहा, 3 गोष्टी समर्थ ओलांडायला सांगतायत. एक तर दृश्य, मग शून्य स्थिती आणि मग मूळ माया. आता हा अत्यंत खोल विषय आहे. आपण तशाच प्रकारे याच्याकडं पाहूया. आपल्याला सतत दृश्याची जाणीव आहे एवढं तर आपल्याला आत्तापर्यंतच्या निरूपणांमधून कळलं. आपले डोळे असतील, स्थूल इंद्रिय असतील किंवा आपलं मन चित्तबुद्धी असेल, याला त्याचा विषय आहे. मन विचार करत आहे, चित्तामध्ये चिंतन सुरू आहे, बाहेरच्या इंद्रियांना बाहेरचे विषय कळत आहेत. या सगळ्या दृश्याला मागं टाकावं लागतं. आधी दृश्य सोडिले हे आधी करावं लागतं. आता ही गोष्ट केवळ आणि केवळ सद्गुरुपदिष्ट साधनेमध्येच जमू शकते हे आपण समजून घेऊया. ही गोष्ट चालता बोलता करण्याची नाही. डोळे मिटून शांतपणे 1.5-2 तास किंबहुना त्याच्याहूनही जास्त काळ ध्यानाची किंवा नामाची नियमित बैठक पाहिजे. अर्थात तरच तो साधक आहे म्हणा. कधीतरी वेळ मिळेल तशी बैठक हे काही साधकाचं लक्षण नाही. अशा बैठकीमध्ये सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना जर घडत असेल तर हे साधनेचे अनुभव येतात. दृश्याला मागं सोडणं, मग शून्याला मागं टाकणं आणि मूळ मायेच्याही पलीकडं जाणं. आता सुरुवातीचा अर्थ आपण पाहिला की इंद्रियांना जे जे अनुभवाला येतं ते बाजूला टाकायचं आहे. ही तर झाली पहिली अट. माऊली जागोजागी म्हणतात की वैराग्याचा आधार घेऊन तुम्ही ध्यानाला किंवा नामाला बसा. म्हणजे बैठकीला बसतानाच आपला असा भाव पाहिजे की आपण ब्रह्मस्वरूपच आहे आणि हा भाव सद्गुरूंचं वचन दृढ धरून धरलेला असला पाहिजे. आपल्या मतानं नाही, आपण ऐकलंय निरूपणांमध्ये, कुठंतरी वाचलेलं आहे म्हणून नाही. सद्गुरूंनी सांगितलेलं असलं पाहिजे आणि मग ते वचन दृढ धरून साधनेला बसायचं आहे. किंवा नामस्मरणाच्या साधनेच्या बाबतीत बघायचं झाल्यास दोन्ही विचार करता येतात. कधीकधी सद्गुरू सच्चिदानंद स्वरूप असलेल्या ब्रह्मतत्वाची खूण म्हणून नाम देतात किंवा नुसतं नाम देतात. काहीही सद्गुरूंनी दिलेलं असलं तरी हे सद्गुरूंनी दिलेलं आहे आणि हे आपलं सार सर्वस्व आहे इतका प्रखर भाव पाहिजे नामस्मरणाला बसायच्या आधी. बसलेलो नाही आहे बरं का, बसायच्या आधीच असा भाव पाहिजे की हे सार सर्वस्व आहे. याशिवाय आपल्या जीवनामध्ये आणखी काहीही सत्य नाही. हेच एकमेव सत्य. सद्गुरूंनी दिलेलं हे नाम, ही साधना. इतका प्रखर भाव धारण करून साधनेला बसायचं. तरी वैराग्याचे आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. माऊलींची ज्ञानेश्वरीतील 5व्या अध्यायातील ओवी. ध्यानाची किंवा नामाच्या बैठकीची प्रक्रियाच माऊलींनी सांगितलेली आहे की या वैराग्याच्या आधाराशिवाय बैठकीला बसू नये. हा वैराग्याचा आधार बुद्धीमध्ये निश्चय केल्यानंतर होतो. सद्गुरू वाक्य जे आहे, सद्गुरूंनी दिलेला जो उपदेश आहे त्याच्यावरती प्रगाढ विश्वास पाहिजे. केवळ विश्वास नाही. आपण एक उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला केवळ विश्वास आणि प्रगाढ विश्वास यातला फरक कळेल. समजा आपण एका वाटेनं चाललो आहे आणि वाट चुकलो आहे. आता
अशा परिस्थितीत आहे की आपल्याला समजत नाही आहे पुढे जावं की नको. आपण चुकलोच आहे तर आता पुढं गेलो तर आणखी चुकत जाणार. आणि त्याच परिस्थितीत 2 वळणं पण आली. एक डावीकडं जाते, एक उजवीकडं जाते. आता आपल्याला एक वाटसरू भेटला. त्याला आपण विचारलं की आम्हाला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे, असं वाटतंय की आम्ही रस्ता चुकलोय, तर आता नेमकं कुठे जाऊ? तर तो काहीतरी उत्तर देईल. एकतर म्हणेल तुम्ही रस्ता चुकलाय, मागं फिरा, किंवा इकडे उजवीकडे जा किंवा डावीकडे जा, काहीतरी उत्तर देईल. त्याच्यावरती आपण केवळ विश्वास ठेवला आणि त्या वाटेवरती जायला लागलो. आता वाटेवरती पुन्हा शंका मनात आली. आपण जातोय खरं, पण त्यानं नीट सांगितलं असेल का? हे केवळ विश्वास ठेवण्याचं लक्षण, म्हणजे नुसता विश्वास ठेवण्याचं लक्षण. आता पुन्हा त्या वाटेवरती आणि कुणीतरी भेटलं. अहो, इकडे या वाटेवर काय करताय, वाट चुकली आहे, इकडे नाही तिकडे जा. आणि ते ऐकून लगेच आपण आपली वाट बदलली. का बदलली? पहिला जो वाटसरू भेटलेला होता त्याच्यावरती जो विश्वास ठेवलेला होता तो प्रगाढ नव्हता. म्हणूनच त्यानं सांगितलेल्या वाटेवरती पुन्हा शंका आल्या, पुन्हा प्रश्न आले. परत दुसरं काहीतरी कोणी सांगितल्यानंतर त्याच्यावरती विश्वास बसला आणि आपण आपली वाट सोडली. हा प्रगाढ विश्वास आणि नुसता विश्वास, केवळ विश्वास, यातला फरक आहे. शिष्याचा, साधकाचा सद्गुरू वचनावरती प्रगाढ विश्वास पाहिजे, म्हणजे ब्रह्मवाक्यच. आता या पलीकडं त्याला उपमा देता येत नाही म्हणून ब्रह्मवाक्य म्हणायचं, पण त्याच्याशिवाय दुसरं सत्यच जीवनामध्ये नाही. तत्त्वम असि, ते ब्रह्मच तू आहेस हे सद्गुरूंनी सांगितले, तर तीच सत्यता, तेच एकमेव शाश्वत सत्य जीवनातलं. किंवा भगवंताचं नाम दिलं असेल तर त्या नामाचा जणू शिक्काच उमटलेला आहे. जसं एखादी व्यक्ती नोकरीला जाते आणि नोकरीवर रुजू होते. समजा आता एक प्रोफेसर म्हणून कामाला लागली असेल, तर हा प्रोफेसरपणाचा शिक्काच त्याच्यावरती बसला. काय प्रोफेसर साहेब म्हटल्यानंतर तो लगेच वळून बघतो. जरी कॉलेजमध्ये नसला, बाजारात असला तरी वळून बघतो, घरी असला तरी वळून बघतो, कुठेही असला, अगदी झोपेत जरी असला तरी मग उठून बघतो, हो मीच प्रोफेसर. प्रोफेसरपणाचा शिक्का बसला. तसं भगवंताच्या नामाचा शिक्का बसलेला असला पाहिजे. अशा विश्वासानं साधनेला बसणं म्हणजे वैराग्याला धरणं. अर्थातच तू हा देह नाहीस, हे मन नाहीस, हे चित्त नाहीस, कुठलाही बाह्य विषय म्हणजे तू नाहीस. विषयाचा येणारा अनुभव म्हणजे तुझा अनुभव नाही. हा त्या इंद्रियाला विषयाचा आला. तू यापासून वेगळा आहेस हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, तेही त्या उपदेशाबरोबर. हे जर ध्यानात असेल आणि दृढ बुद्धीमध्ये धरलेलं असेल तर वैराग्य प्रखर आहे. आता अशा वैराग्याला घेऊन, तरी वैराग्याचेनी आधारे जी ही विषय दवडूनी बाहेरे, अशा वैराग्याला घेऊन साधनेला बसलं की मग आता जे काही आडवं येतं त्याला बाहेर टाकायचं. आधी दृश्य सोडिले ही प्रक्रिया करायची. आता आडवं काय येणार? आपण मूलतः मांडी घालून शांत डोळे मिटून बसलेलो आहे. त्यामुळे स्थूल इंद्रियांची तर हालचाल थांबली आहे, डोळे मिटलेले आहेत, कान तेवढे आपले उघडे आहेत. कानावरती काहीतरी आवाज येतील, रस्त्यातून एखादी गाडी जाईल किंवा कुणीतरी काहीतरी कुजबुजेल, घरातला कुठला तरी आवाज ऐकू येईल, मोबाईलचा कोणाच्या तरी आवाज ऐकू येईल, काहीही ऐकू येऊ शकतं. जे ऐकू येईल त्या दृष्टीनं चित्तवृत्तींचे तरंग निर्माण होतील. निर्माण झाले लगेच बाजूला काढायचे. ते बाजूला कसे काढायचे हे साधनेला बसून बसूनच कळतं. कुठल्याही पुस्तकामध्ये, कुठल्याही प्रवचन निरूपणामध्ये ते नेमके बाजूला कसे करायचे याचं उत्तर असतच नाही. आपण उत्तर शोधायला जातो, पण साधनेची बैठक श्रद्धेनं, निष्ठेनं सद्गुरू वाक्यावरती मगाशी पाहिलं तसं प्रगाढ विश्वास ठेवून करायला जात नाही. ती आधी करायला जावी. त्या बैठकीत नियमितता आली की आतल्या शक्तीला आपोआप कळतं की येणारी अडचण बाजूला कशी करायची. कारण आत तो परमात्माच तर बसलेला आहे ना, आपण नाहीच आहे तिथे. देहरूपानं, मनरूपानं सच्चिदानंद स्वरूप परब्रह्मस्थितीच आत विराजमान आहे. ती स्थितीच आपल्याला मार्ग दाखवते. सद्गुरूंवरती विश्वास पाहिजे. आता कान उघडे आहेत म्हणून त्यातनं काही आत आलं आणि वृत्ती उमटल्या तर त्या बाजूला सारल्या, पण आवाज आला नाही तरी वृत्ती उमटतातच, कारण आपलं मन आहे ना तिथं. मग मन जे काही करत आहे त्याकडेही पाहायचं नाही.
म्हणजेच विचारांचा पूर्ण त्याग करायचा. पहा, हे विचार म्हणजे शब्द असतात आणि शब्द हा मनाचाच स्वभाव आहे, मनाचा विषय आहे. विषय दवडूनी बाहेर म्हणतात ना माऊली, विषयांना बाहेर घालवा. मग अशा प्रकारे मनालाही घालवायचा अभ्यास करायचा. आणि लक्ष देऊन ऐका, यातल्या कोणत्याही अभ्यासामध्ये शॉर्टकट असत नाही, जवळचा रस्ता साधनेमध्ये नाही. काही वर्षे, काही काळ हा द्यावाच लागतो कुठल्याही साधकाला. एकच जमेची बाजू आहे की आपण जो काही काळ साधनेला देऊ तो आपल्याबरोबर राहतो. पुढच्या जन्मी पुन्हा तेवढाच काळ द्यावा लागत नाही. म्हणून काही लोकांना साधना लवकर साध्य झालेली दिसून येते. तितका वेळ त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या जन्मांमध्ये दिलेला असतो. त्यामुळे वेळेकडं न पाहता सद्गुरूंचं होऊन जावं, त्यांच्या चरणी मनोभावे लोटांगण घालावं आणि साधनेला सुरुवात करावी. म्हणजे मग दृश्याला बाजूला टाकता येतं. कारण एक तर महत्त्वाचा निर्णय आपला पूर्वीच झालेला आहे की सद्गुरूंनी सांगितलेलं वाक्य हेच ब्रह्मवाक्य आहे. म्हणजे त्याशिवाय आणखी कुठली वृत्ती आली तर ती आता माझी नाहीच, मी तिथे नाहीच, हा निर्धार झालेला आहे. हे जे वैराग्य आहे हे जितकं प्रखर तितकी साधनेमध्ये प्रगती लवकर होते. लवकर होते याचाच अर्थ मन शांत लवकर होतं. आधी दृश्य सोडिले अशी स्थिती यायला लागते. आपण आपल्या विचारांकडे पाहिलं ना तर आपल्याला असं वाटतं विचारांची गर्दी आहे, पण अशी गर्दी असत नाही. एक विचार चालू असतानाच दुसरा विचार असत नाही. एक विचार संपतो, तो संपल्यानंतरच दुसरा विचार येतो. एकाच वेळी 2-3 विचार असते तर शब्दांची गडबड झाली असती आणि काहीही निरर्थक आपल्या मनात कळलं असतं किंवा आपल्या अंतःकरणाला ऐकू आलं असतं. पण असं होत नाही. आपल्याला जे आत मनातलं ऐकू येतं त्या सगळ्या वाक्याला अर्थ असतो. मोलकरीण कशी आली नाही, कधी येणार, आता निवडणुका, नाही निवडणुका आता कुठे, आता तर ऑफिसचं काम आहे, काल एवढं केलेलं होतं, आज परत तेच काम करायचं असेल तर अवघड आहे, असं किती दिवस काम करणार, दुसरं काही करू का. पहा, दुसरं काही करू का असं म्हणत असताना मोलकरीण हा शब्द त्यामध्ये मिश्रित नाही आहे. मोलकरीण वेगळा शब्द आहे, काम वेगळा शब्द आहे, नोकरी वेगळा शब्द आहे, निवडणूक वेगळा शब्द आहे. प्रत्येक शब्दाला, प्रत्येक विचाराला ती जागा ठरलेली आहे मनामध्ये. एकच गोष्ट घडते की एकामागून एक हे येत जातात. निवडणूक, लगेच मोलकरीण, लगेच मतदान, लगेच नोकरी, लगेच तिथला विचार, घरचा विचार, असं वेगानं घडत असल्यामुळं आपल्याला वाटतं की विचारांची गर्दी आहे. जेव्हा साधनेची नियमित बैठक असते तेव्हा शांत होण्याचाही नियमित अभ्यास केला जातो. आणि खरं पाहता शांतता आपल्या आत स्वभावतः आहेच, आपण भ्रमरूपानं बाहेर भरकटत आहे. त्यामुळे पहा, कितीही अस्वस्थ असलो तरी थोड्या वेळानं जशी आपल्याला झोप लागते तशी कितीही हालचाल असली मनामध्ये तरी एक क्षण असा येतो की आता कुठलाही विचार असत नाही. अगदी एकच क्षण असेल बरं का, म्हणजे 2-3 सेकंदाचाच काळ असेल, पण आधीचा विचार संपलेला असतो आणि पुढचा अजून आलेला असत नाही. अशा वेळी जर आपण निश्चय केला की बस इथे आता थांबायचं, आता पुढचा विचार येऊ द्यायचा नाही, किंवा मागं जे घडलेलं आहे म्हणजे भूतकाळामध्ये किंवा भविष्यकाळात जे घडणार आहे, जे केलं जाणार आहे आपल्याकडून, या कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, तरीसुद्धा आपल्याला 1-2 क्षण आणखीन विचार शून्य दशेमध्ये थांबता येतं. इथे आपण दृश्य सोडण्याचा अभ्यास करतोय. हा अभ्यास जितका जितका दृढ होत जातो तितकं 2 विचारांमधलं अंतर वाढायला लागतं. आता जेव्हा विचार कोणताही नाही आहे त्यावेळी आत काय स्थिती आहे ते आपण पाहूया. सरोवराचं पाणी आहे पण तरंग नाही आहे. पाणी आहे त्यामुळे तिथं पाणीपणाचा गुण आहे, ओलेपणा आहे, त्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतंय, सगळं काही घडतंय. पण विचाररूपी वारं येत नाही आहे पाण्यावरती, त्यामुळं लाट उमटत नाही आहे, किंवा चित्तवृत्तीमध्ये कुठलाही तरंग येत नाही आहे, त्यामुळं पाणी हलत नाही आहे. पाणी आहे पण स्थिर आहे, अशी ही स्थिती असते. विचार कोणताही नाही त्यामुळं मनामध्ये कोणताही शब्द असत नाही, चित्तात कुठलीही वृत्ती असत नाही, त्यामुळं कोणतंही चिंतन सुरू असत नाही. पहा, आपण प्रत्यक्ष ऑफिसमध्ये नसतो, थोड्या वेळानं जाणार असतो,
किंवा काल बाजारात एखादी घटना घडलेली असते, पण त्या घटनेचा कुठेतरी एक सूक्ष्म विचार राहिलेला असतो. तोही आता चिंतन रूपानं समोर येत नाही आहे. म्हणजेच मन चित्त सगळं शांत असल्यामुळं आपण अगदी स्तब्ध थांबलेलो आहे. आता अभ्यास कमी असेल तर काही काळ गेल्यानंतर, म्हणजे 2-3 सेकंद झाल्यानंतर लगेच परत विचार येतो. असू दे, येऊ दे. तो विचार जरी आला तरी त्या विचाराच्या आधी अशी एक स्थिती होती जेव्हा शांतता होती हे आपल्या आत कुठेतरी नोंद झालेलं असतं. आणि ती जी शांतता असते त्याला शून्यावस्था म्हणतात. तिथे कुणीही नाही आहे असं आपल्याला वाटतं. वाटतं हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का, कारण तिथं कुणी नाही आहे हा भास असतो. जसं पाण्यावरती मगाशी आपण पाहिलं, तरंग नाही आहे, हालचाल नाही आहे, तर काहीच घडत नाही असं आपल्याला वाटतं. पण तिथं पाणी शिल्लक आहे अजून. त्याचा ओलेपणा, त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसणं, हे सगळे पाण्याचे गुण तिथं शिल्लक आहेत. तसंच आपलं मन तिथं असतं, चित्त तिथं असतं, फक्त तरंग असत नाहीत, म्हणून ती शून्य दशा असते. समर्थ आपल्याला सांगतायत की इथेच साधकाला असं वाटतं की झालं, साध्य झालं, ही शांतता म्हणजेच सगळं काही. पण हेच शून्य ओलांडून पलीकडं जायचं आहे. मग शून्यत्व ओलांडिले. आता हे शब्द जितके सहज सोपे वाटतात तशी ती प्रक्रिया नाही. मुळात ही शून्य दशा येण्यासाठीच 10-10, 15-15 वर्ष साधनेला बसावं लागतं. आता ही शून्य दशा ओलांडणं म्हणजे या दशेमध्ये काही टप्पे आहेत, तेही ओलांडावे लागतात. पहिला टप्पा आहे सूक्ष्मतेनं येणारं शून्यत्व, म्हणजे काही सेकंदांसाठी येणारी विचार शून्य किंवा निर्वृत्तिक अवस्था. हे खूप थोडं शून्य असतं. काही सेकंदांनी पुन्हा विचार येतो, पुन्हा मनुष्य साधक विचारात अडकतो. त्याच्या अभ्यासामध्ये तो दृढ असेल, वैराग्याचा आधार पक्का असेल, आता मागचा सगळा विषय आठवायचा बरं का, तर ही विचार शून्य दशा किंवा निर्वृत्तिक स्थिती त्याच्या ठिकाणी वाढलेली दिसते. मग आता तो 2-3 सेकंद नाही तर चांगली 15-20 सेकंद कुठल्याही वृत्तीशिवाय थांबू शकतो. असं थांबत थांबत जेव्हा हा कालावधी वाढतो तेव्हा शून्य दशेचं रूपांतर निशून्य दशेमध्ये होतं. म्हणजे शून्यत्वच, पण दीर्घकाळ राहिलेलं शून्यत्व. आता ही दीर्घतासुद्धा सद्गुरूंना समजते, आपल्याला समजत नाही. आपल्याला जर समजत असेल तर तिथं जाणीवेनं आपण राहिलो असा त्याचा अर्थ होतो. आणि जाणीवेनं राहिल्यानंतर शून्यत्व हे खरं शून्यत्व असतच नाही. म्हणून शून्य दशा ही अत्यंत सूक्ष्म आहे. तिथं खरं म्हणजे मन नाही आहे, चित्त नाही आहे, पण नुसतं वृत्तीनं नाही आहे, खरं पाहता आहे अशी ती दशा आहे. म्हणजेच एक प्रकारे फसवी दशा आहे. म्हणून तर समर्थ म्हणतात की या शून्यामध्ये अडकायचं नाही. कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं की आपण अर्धा, 1-1.5 तास शून्य स्थितीमध्ये राहिलो, पण आपण तसे शून्य स्थितीत राहिलेलो असत नाही. नकळतपणे आपल्याला झोप लागलेली असते, पेंग आलेली असते आणि काळ पुढे निघून गेलेला असतो. बरं, आपल्याला पेंग आलेली आहे हेही आपल्याला कळलेलं असत नाही. इतकी सूक्ष्मता या अवस्थांमध्ये आहे. आपण शून्य स्थितीमध्ये किती थांबत आहे हे खऱ्या अर्थानं सद्गुरूंनाच कळत असतं. म्हणून परमार्थामध्ये सद्गुरूच शिष्याच्या प्रगतीवरती किंवा अवस्थेवरती शिक्कामोर्तब करतात. आपली आपण ठरवून आपली अवस्था तपासायची असत नाही. म्हणूनच ही सगळी सावधानता आहे. ही निशून्य स्थिती आपल्याला काय सांगते, तर दीर्घकाळ शून्य दशा आहे. म्हणजे पुष्कळ काळ असा गेलेला आहे जेव्हा वृत्ती नाही, मनामध्ये कुठलाही विचार नाही. आणि असा अभ्याससुद्धा जो वर्षानुवर्ष करत राहतो तो पुढे महाशून्य दशेमध्ये जातो. म्हणजे पहा, आधी निर्विचार अवस्था यायलाच 15-20 किंवा 10-15 वर्षांचा अभ्यास पाहिजे, तोही नियमित. आणि मग शून्यावस्थेचं निशून्य अवस्थेत रूपांतरण आहे. ती निशून्य दशासुद्धा पुष्कळ वर्ष राहावी लागते. कारण असं आहे, आपली वृत्ती कधी डोकं वर काढेल सांगता येत नाही. आज शून्यावस्था आली म्हणजे उद्याच्या बैठकीत शून्यावस्था येईलच असं नाही. निशून्याबद्दल तर आपण बोलतच नाही आहे. अगदी 2-3 सेकंदाचीच शून्यावस्था, पण कधीतरी येते, लगेच पुन्हा येईलच असं नाही. पण जो प्रयत्न सुरू ठेवतो तो साधक असतो.
त्याला निष्ठा लागते, सद्गुरू वचनावर प्रगाढ विश्वास लागतो, अनन्यता लागते. ऐक सच्शिष्याचे लक्षण, सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सच्शिष्य. नुसती अनन्यता नाही, तिथं शरणागती पण लागते. आता मी कुणीही नाही, तुमचा आहे, तुम्ही पाहून घ्या, इथपर्यंत अगदी त्याच्याहूनही खोल जाऊन आपला सर्वांगानं विसर पडून केवळ सद्गुरूंचं होऊन राहावं लागतं. असा जो साधक असतो तो या निःशून्य दशेपर्यंत पोहोचतो. आणि मग ती दशा पुष्कळ वर्ष टिकल्यानंतर मग महाशून्य दशा येते. इथे तो शून्याला ओलांडून परब्रह्मापर्यंत पोहोचायला लागतो. आता शून्य स्थिती नाही, आता त्याच्याही पलीकडे तो जायला लागला. म्हणजेच त्याच्यापाशी आता जीवभाव जणू उरलाच नाही. अजून जणू असा शब्द आहे बरं का. अजून मन जणू उरलंच नाही, चित्त जणू उरलंच नाही. हा जणू शब्द अशासाठी वापरला कारण अजूनही सूक्ष्मत्वानं मन शिल्लक असतं. मग या महाशून्य दशेमध्ये मूळ मायेचा साक्षात्कार होतो. मूळ मायेचा साक्षात्कार म्हणजेच अहम ब्रह्मास्मी हा साक्षात्कार होतो. म्हणजे मी ब्रह्मस्वरूपच आहे हे प्रत्यक्ष रोकड्या प्रचितीनं साधकाला कळतं. बाहेरून नाही, बुद्धीनं नाही, विचारानं नाही, मनानं तर नाहीच नाही. इथं प्रत्यक्ष अशी अनुभूती येते की मीच ब्रह्मस्वरूप आहे. आता ही मूळ माया आहे बरं का. कारण मूळ मायेचं विवरण जर आपण बघितलं दासबोधात आलेलं तर त्यात स्पष्ट सांगितलंय समर्थांनी की जे परब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम हा जो संकल्प आला तीच मूळ माया आहे. त्यामुळं मी ब्रह्म आहे हे कळणं हे मूळ मायेचं लक्षण आहे. आता लक्षात आलं, इथे आपला मी शिल्लक आहे. इथे श्री महाराजांचं वाक्य आठवतं, मी ब्रह्म आहे किंवा अहम ब्रह्मास्मी यामधला सुद्धा अहम गळला पाहिजे. इथं श्री महाराज या मूळ मायेच्या पलीकडं जायला शिकवत आहेत. याच मूळ मायेच्या स्थितीला तुर्या अवस्था असं पण म्हणतात. इथं ब्रह्मस्थितीचं ज्ञान होतं, पण ज्ञान होतं म्हणजेच ही स्थिती द्वैतमय आहे. इथे द्वैत आहे. अहम ब्रह्मास्मी असं आहे, मी ब्रह्म आहे हे त्याला कळलेलं आहे. हे द्वैत गळून परब्रह्मामध्ये विलीन होता आलं पाहिजे हे समर्थ शिकवत आहेत. जे श्री महाराज म्हणाले की अहम ब्रह्मास्मीमधला अहम टाका, तेच इथं समर्थ सांगतात. मूळ माये परते देखिले परब्रह्म असं झालं पाहिजे. म्हणजे तुर्या ओलांडून उन्मनीमध्ये शिरलं पाहिजे. तर तिथे पांडुरंगाचा म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाचा म्हणजेच आपल्या स्वतःचाच स्वतःला साक्षात्कार आहे. आणि तोही स्वतःकडून. कारण परब्रह्म हे स्वसंवेद्य आहे. अन्य कुणालाही त्याला जाणता येत नाही. तेच त्याला जाणून तिथं बसलेलंच आहे. आपण तुर्येपलीकडे गेलो की त्याच्यात मिसळून जातो. असा हा साधनेचा मार्ग आहे. हा सद्गुरुपदिष्ट मार्ग. पण याची सुरुवात होते सद्गुरूंच्या चरणी श्रवणानं, त्यांच्या अनुग्रहानं, त्यांच्या कृपेनं, त्यांच्या मार्गदर्शनानं. आणि मग यातल्या प्रत्येक पावलांवरती म्हणजे शून्य स्थिती येणं, मग निशून्य स्थिती, महाशून्य स्थिती, मूळ माया, मूळ मायेलाही ओलांडणं, या प्रत्येक पायरीवर त्यांची कृपा साधकाला हात देते. त्या कृपेशिवाय तो या मूळ मायेला ओलांडूच शकत नाही. आजपर्यंत कुणीही सद्गुरू कृपेशिवाय या मूळ मायेला ओलांडलेलं नाही. म्हणून समर्थ या साधनेचा आग्रह धरतात आणि ही साधना शून्यत्व निरसन समासामध्ये एका ओळीमध्ये सांगतात. याच साधनेचा विस्तार पुढच्या ओव्यांमध्येही दिसून येतो. वेगळेपणे पाहणे घडे, तेणे वृत्ती शून्यत्वी पडे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. शून्याच्या ठिकाणी कसं सावध असायला पाहिजे हे समर्थ आपल्याला शिकवतात. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहू. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.